हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत महाराष्ट्रामध्ये जो काय आपला ग्रुप बी आहे ना, BMS आणि BHMS कोर्ससाठी, तर त्याचा राऊंड 2 जो आहे ना, त्याची जी अलॉटमेंट लिस्ट आली ना, तर त्या राऊंड 2 च्या अलॉटमेंट लिस्टमधून कॅटेगरीनुसार जे आहे ते प्रायव्हेट BMS कॉलेज राऊंड 2 मध्ये किती मार्कावर भेटलं, मी तुम्हाला या ठिकाणी कॅटेगरीनुसार SML पण शेअर करत आहे। त्याचबरोबर ऑल इंडिया रँक किती होता तो पण सांगत आहे, आणि तुमचा जो नीट स्कोर आहे ना अप्रॉक्सिमेटली ऑल इंडिया रँकनुसार, तर तो किती गेला आहे याची पण मी तुम्हाला सविस्तर इन्फॉर्मेशन देत आहे। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, तुमचा प्रत्येक डाऊट या ठिकाणी 100% सॉल्व्ह होऊन जाईल, आणि त्यानुसार तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की तुमचा जो थर्ड राऊंड कंडक्ट केला जाईल ना महाराष्ट्र स्टेटमध्ये BMS BHMS साठी, तर त्यामध्ये तुम्हाला प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट BMS कॉलेज जे आहे ते ऑल ओव्हर राज्यामध्ये किती मार्कापर्यंत जे आहे ते थर्ड राऊंडला मिळू शकतं। तर पहा, मी जो हा तुम्हाला कट ऑफ शेअर करत आहे तो SML लिस्ट जो आपला आहे तिथून मी SML नंबर घेतलेला आहे। त्याचबरोबर ऑल इंडिया रँक जो आहे तो तुमचा अलॉटमेंट लिस्टमध्ये तुम्हाला दिसून येतो, आणि ऑल इंडिया रँकच्या नुसार मी जो आहे तो एक्सपेक्टेड या ठिकाणी नीट कोर तुमच्याबरोबर जे आहे ते शेअर करत आहे। पण मी तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीमधून जो काय एक जनरल कोटा राहतो ना, त्या जनरल कोट्याचा कट ऑफ शेअर करत आहे। जे काय प्रत्येक कॅटेगरीनुसार प्रायव्हेट कॉलेजमध्ये जो काय वुमन कोटा राहतो ना, तर त्याचा कुठल्याही प्रकारे कट ऑफ मी तुम्हाला शेअर करत नाही। बऱ्याच वेळा काही कॅटेगरीसाठी वुमन कोट्याचा कट ऑफ जास्त पण जातो, काही कॅटेगरीसाठी तो कमी पण असतो, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। तर पहा, सर्वात अगोदर जर आपण समजा SC कॅटेगरीचा विचार केला आणि जर आपण SML नंबर बघितला, जवळपास 27,316 एवढा तुम्हाला SML नंबर दिसून येत आहे। जर आपण ऑल इंडिया रँकचा विचार केला तर जवळपास 3,85,285 तुम्हाला ऑल इंडिया रँक दिसून येत आहे। आणि जे काय नीट स्कोर आहे, समजा ज्यांना की BMS अलॉटमेंट झालेला आहे प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये कॅटेगरीच्या फीसमधून, तर 394 एवढा तुम्हाला SC कॅटेगरी जो आहे तो त्याच्यासाठी तुम्हाला नीट स्कोर दिसून येत आहे। त्यानंतर जर समजा आपण ST कॅटेगरीचा विचार केला आणि आपण जर SML बघितला तर जवळपास 37,488 तुम्हाला SML नंबर दिसत आहे। ऑल इंडिया रँक बघितला तर जवळपास या ठिकाणी 5,97,619 आहे, आणि 304 मार्कावर जे आहे ते या ठिकाणी ST कॅटेगरीमधून BMS कॉलेजचं सेमी गव्हर्नमेंट कॉलेज अलॉटमेंट झालेलं दिसून येत आहे। त्यानंतर जर समजा आपण FJ कॅटेगरीचा विचार केला आणि SML नंबर बघितला तर 26,608 दिसत आहे। जर आपण ऑल इंडिया रँक बघितला तर 3,72,110 दिसून येत आहे, आणि 401 मार्कापर्यंत जे आहे ते अलॉटमेंट झालेलं तुम्हाला FJ कॅटेगरीमधून या ठिकाणी दिसून येत आहे। त्यानंतर जर समजा आपण NTB कॅटेगरीचा विचार केला, SML नंबर जर बघितला तर 28,192 आहे। जर ऑल इंडिया रँक चेक केला तर 4,02,703 आपल्याला दिसून येत आहे, आणि जर आपण नीट स्कोर बघितला तर 385 मार्कापर्यंत प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट BMS कॉलेज जे आहे ते महाराष्ट्र स्टेटमध्ये NTB कॅटेगरीला अलॉटमेंट झालं आहे। नंतर आपण जर समजा NTC कॅटेगरीचा विचार केला तर 26,299 तुम्हाला या ठिकाणी SML नंबर दिसत आहे। 3,66,664 जो आहे तो ऑल इंडिया रँक दिसून येत आहे, आणि 403 मार्कापर्यंत NTC कॅटेगरीला जे आहे ते या ठिकाणी सीट अलॉटमेंट झालेला आहे प्रायव्हेट BMS कॉलेजमध्ये। त्यानंतर जर समजा आपण NTD कॅटेगरीचा विचार केला तर जवळपास 26,442 तुम्हाला SML नंबर दिसून येतो। 3,59,302 तुम्हाला या ठिकाणी ऑल इंडिया रँक बघायला भेटतो, आणि 402 ते 403 मार्कापर्यंत जे आहे ते NTD कॅटेगरीला अलॉटमेंट झालेला आहे, जे की प्रायव्हेट BMS कॉलेज असेल किंवा सेमी गव्हर्नमेंट BMS कॉलेज तुम्हाला बघायला भेटतं। त्यानंतर जर समजा आपण OBC कॅटेगरीचा विचार केला तर OBC कॅटेगरीचा जो काय SML नंबर आहे 26,382 दिसून येतो। जर आपण विचार केला ऑल इंडिया रँकचा तर लगभग 3,68,035 तुम्हाला बघायला मिळतो, आणि 402 मार्कापर्यंत जे आहे ते OBC कॅटेगरीला सेमी गव्हर्नमेंट BMS कॉलेज अलॉटमेंट होताना दिसून येत आहे। नंतर जर आपण ACBC कॅटेगरीचा जे काही न्यू रिझर्वेशन आहे ना त्याचा जर विचार केला तर जवळपास 28,892 तुम्हाला SML नंबर दिसत आहे। जवळपास 4,16,897 ऑल इंडिया रँक दिसत आहे, आणि 379 मार्कापर्यंत जे आहे ते या ठिकाणी BMSचं सेमी गव्हर्नमेंट कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे, जिथून की तुम्हाला ACBC कॅटेगरीनुसार 100% स्कॉलरशिप दिला जातो। त्यानंतर जर समजा आपण EWSचा विचार केला तर EWS साठी कुठल्याही प्रकारे सीट अलॉटमेंट जे आहे ते प्रायव्हेट कॉलेजमध्ये होत नाही, पण जरी तुम्हाला सीट अलॉटमेंट ओपन कॅटेगरीमधून केलं तरी तुम्हाला फीसमध्ये कॅटेगरीचं 100% बेनिफिट जे आहे ते EWS वाल्या विद्यार्थ्यांना मिळून जातं। पण EWS वाल्या विद्यार्थ्यांना जे आहे ते ओपन कॅटेगरीचा कट ऑफ घेऊन चालणं आहे। जर आपण ओपन कॅटेगरीचा कट ऑफचा विचार केला जो SML नंबर गेला जवळपास 26,283 तुम्हाला बघायला भेटतो। जर आपण ऑल इंडिया रँकचा विचार केला तर 3,66,268 बघायला भेटतो, आणि जो काय नीट स्कोर आहे तो 404 एवढ्या नीट स्कोरपर्यंत जे आहे ते अलॉटमेंट होताना तुम्हाला दिसत आहे ओपन कॅटेगरीमधून। तर हा जो कट ऑफ होता राऊंड 2चा क्लोजिंग कट ऑफ होता, मी SML नंबर आणि ऑल इंडिया रँक तुमच्याबरोबर शेअर केला आहे। तो ऑल इंडिया रँक SML नंबरला तुम्ही ॲज इट इज 100% कन्सिडर करू शकता, कारण तुम्हाला जे सीट अलॉटमेंट आहे ते तुमच्या SML नंबर किंवा मग SML नंबरमधून तुमचा जो कॅटेगरी रँक आहे ते कॅटेगरी रँकनुसार केलं जातं, आणि हा जो नीट स्कोर आहे ना तो पण 99% तुम्हाला मॅच होताना दिसून येईल, कारण आपल्याला CET सेलने यावर्षी जे आहे ते टोटल विद्यार्थ्याचा रिझल्ट अनाउन्स केलताना
फ्रॉडमुळं, तर त्यानुसार हा कट ऑफ जो आहे तो ऑल इंडिया रँकनुसार आम्ही या ठिकाणी घेतलेला तुम्हाला दिसून येत आहे। आणि तुम्हाला जर गव्हर्नमेंट BAMS कॉलेजचा कट ऑफ हवा असेल राऊंड 2चा किंवा मग BDS कॉलेजचा हवा असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा, तो पण आम्ही तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करू। त्याचबरोबर जर तुम्हाला आमची पेड काउन्सिलिंग किंवा मग पर्सनल गाईड हवा असेल की चॉईस फिलिंग कशी करायची, कॉलेज लिस्ट कशी बनवायला हवी समजा, किंवा कोणतं कॉलेज बेस्ट राहील, तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा, आम्ही तुम्हाला तिथं पेड काउन्सिलिंग बद्दल पण सविस्तर इन्फॉर्मेशन नक्की शेअर करू।